नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। श्री स्वामी समर्थ। आज जो जागतिक कृषी महोत्सव अंतर्गत आज मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव परभणी आयोजित जो काही कृषी महोत्सव आपण केलेला आहे, आज हा परभणी शहरासाठी एक आगळा वेगळा उपक्रम आहे, जे की परभणीवाल्यांनी आतापर्यंत हा कृषी महोत्सव कधी पाहिलेला नाही आहे। कारण हा कृषी महोत्सव म्हणजे एक प्रदर्शन नव्हे, तर याला एक आध्यात्मिक जोड असलेला हा कृषी महोत्सव आहे। या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून म्हणजे कृषी विषयक जे काही तंत्रज्ञान आहे किंवा कृषीविषयी जे काही जे तज्ञ लोक आहेत, जे की झिरो बजेट शेती कशी करायची, त्याच्यानंतर सेंद्रिय शेती कशी करायची, याच्यावर आपल्याला पूर्ण त्याबद्दल ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। त्यासोबत आपण जे काही या मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणात आपण शेती करतो आणि आपण आज उद्योगधंद्यामध्ये पाहिलं तर उद्योगधंदे हे फक्त संभाजीनगर जालना सोडले तर बाकीच्या जिल्ह्याला आपण हे सगळं शेतीवर अवलंबून आहे, हे बाकीचे जिल्हे। तर त्यामुळे इथं शेती प्रमाणात जास्ती असल्यामुळं परमपूज्य गुरुमाऊली जे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ याचे पीठाधीश आहेत, त्यांनी हा मराठवाड्यासाठी या 2 वर्षापासून हा उपक्रम आयोजित केलेला आहे, जो की मागच्या वर्षी बीड येथे झाला आणि ह्या वर्षी परभणीला। तर जे शेतीविषयक आज सर्वात जास्ती प्रश्न म्हणजे एकतर शेतीबद्दल समस्या, जे की शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे वारंवार नुकसान होणं, पिकाची नासाडी होणं, पारंपरिक पिकं घेणं, त्याच्यानंतर पाऊसमान कमी असणं, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणा असणं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलामुलीचे विवाह असणं, शेतकऱ्यांच्या मुलाविवाहात त्याच्यानंतर त्यांचे विवाहाचे प्रश्न असणं, बरेच कौटुंबिक प्रश्नातून शेतकरी हा आत्महत्याग्रस्त होतो। या कारणाने परमपूज्य गुरुमाऊलींनी हा मराठवाड्याच्या 2 वर्षापासून दरवर्षी एका जिल्ह्याला कृषी महोत्सव घेण्याचं आयोजित केलेला आहे। आणि हा कृषी महोत्सव हा आध्यात्मिक जोड याच्यासाठी दिलेला आहे की जसं आपण म्हणलं जातं की नुसती एखाद्या वेळेस दुवा काम करत नाही, एखाद्या वेळेस दवा सुद्धा काम करत नाही, दवा आणि दुवा दोन्ही सोबत मिळाल्या तर ती लगेच त्या व्यक्तीला लागू होते। म्हणून हा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल। त्यासोबत स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा इथे काही 25 ते 30 कंपन्या शासनाच्या माध्यमातून, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून इथे आपल्याला स्टॉलच्या माध्यम आहेत। त्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना लगेच त्यांचा इंटरव्ह्यू आणि जॉईनिंग होणार आहे। त्यासोबत बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत, ज्यांनी की काही काम करण्यास उत्सुक आहेत, 2 पैसे मिळवण्यासाठी त्यांना रोजगार पाहिजे आहे, तशा महिलांसाठी सुद्धा एक 250 प्रोडक्टवर, वस्तूवर त्यांना प्रशिक्षण, त्यासोबत बचत गट आणि त्याच्यानंतर शासनाचं त्या बचत गटाला अनुदान कसं मिळवून देता येईल, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल कसा देता येईल, त्यांना प्रशिक्षण देऊन तो पक्का मालाला कसं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं जाईल, हे सुद्धा या महोत्सवातून आयोजित केलेलं आहे। त्यासोबत शेतकऱ्यांचे जे मुलामुलीचे विवाहाचे प्रश्न आहेत त्यांच्यावर वधूवर परिचय मेळावा विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून आयोजित आहे। त्यासोबत 8 आणि 9 तारखेला जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे जे मुलं मुली आहेत त्यांचे विवाह सुद्धा आपण या महोत्सवाच्या माध्यमातून केलेले आहेत। आजपर्यंत एक 6 विवाहाची नोंदणी सुद्धा आपल्याकडे झालेली आहे, ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत। त्यासोबत जे आज ह्या कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं, या उद्घाटन झाल्याच्या नंतर आपण जे युवा प्रबोधन सुद्धा हा एक कार्यक्रम आदरणीय नितीन भाऊच्या मार्गदर्शनाखाली झाला। जे युवा आज आता 10वी 12वीच्या परीक्षा आपण पाहिल्या चालू आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच मुलींना प्रश्न पडतो की करिअर कुठल्या याच्यामध्ये आपण जायचं, कुठली फॅकल्टी निवडायची, कुठला विषय घ्यायचा आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं। त्यासाठी आज युवा प्रबोधनमध्ये आदरणीय नितीन भाऊंनी जे काही मुलं मुली युवा आले होते शालेय, त्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, जे की आपण कुठल्या याच्यात आपण फील्डमध्ये जायला पाहिजे। त्यासोबत उद्याच्याला जे की गोशाळा, जे की पशुसंवर्धन जो विभाग आहे, म्हणजे गायी जनावरे जे काही आहेत, जे की शेतीशी निगडीत त्यांचं कसं आहे, ते का पाळावेत, त्यांच्यापासून आपल्याला काय काय उत्पादन होतं, तर तसे आपल्याकडे तज्ज्ञ जे की पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गोपाल सुतारिया हे सुद्धा आपल्या ह्या सेशनमध्ये येणार आहेत। त्यासोबत असे वेगवेगळे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले तसे तज्ज्ञ लोक विनामूल्य इथं येऊन या कृषी महोत्सवामध्ये सर्व लोकांना मार्गदर्शन करणार आहेत। म्हणून कृषी महोत्सव हा फक्त कृषी विषयक नसून त्यासोबत त्यांच्या कुटुंबाचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सुटणार आहेत। म्हणून ह्या कृषी महोत्सवाला आपण सर्व परभणीवासीय सोबत
आपण जे काही मराठवाड्यातले जे काही आहेत त्यांनी सुद्धा बहुतांश शेतकरी बंधू भगिनींनी त्यासोबत जे काही ज्यांना बेरोजगाराचा आहे, विवाहाचे प्रश्न आहेत, त्यांनी सुद्धा आपण ह्या महोत्सवाला भेट द्यावी आणि ह्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा. श्री स्वामी. अजून किती दिवस चालणार आहे हा महोत्सव 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आहे. 10 तारखेला आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली हे सुद्धा ह्या महोत्सवाच्या निमित्त परभणी शहरामध्ये 10 वर्षानंतर येत आहेत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.